नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहे वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या। लहान मुलांसाठी हे फक्त एक प्रकारचं जेवण नाही, तर त्यासोबत त्यांना एक वेगळाच आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। तर चला बनवूया छान छान पुऱ्या आपण। पहिल्यांदा इथे कणिक छान भिजवून घेतलेली आहे। मग ती कणिक 5 ते 10 मिनिट छान मुरू दिली व आता आपल्याला त्याच्या छान पुऱ्या करायच्या आहे। गोलसर लाटून पहिल्यांदा छान गोल आकार करत आहे आपण इथे। वाटीच्या आकाराने छान गोल असे म्हणजे सर्कल आकार करत आहे आपण इथे। सणासुदीचे दिवस आलेले आहेत। श्रावण आला की किती सारे सण येतात, मग काय बेत करायचा हा विचार मनात येतो व सणासुदीचा आनंद तो वेगळाच। पुरी आणि श्रीखंडचा बेत तर होतोच, मग पुरी सुद्धा मुलांनी खाल्लीच पाहिजे व परफेक्ट झाली पाहिजे की नाही? हो, परफेक्ट झालीच पाहिजे। आज आपण एका नवीन आकाराच्या पुऱ्या इथे करतोय, म्हणजे मुलं इतक्या आवडीने खातील व पौष्टिक सुद्धा। ही वाटी मी जी करत आहे ना आकार, ती वाटी मला माझ्या मैत्रिणीने लहानपणीच आम्ही शाळेत असताना गिफ्ट दिली होती। ते मी आजपर्यंत सांभाळून ठेवलेली आहे। तीच ती वाटी आहे, म्हणजे प्लेट, व पौष्टिक सुद्धा। व अजून एक असा फायदा आहे की जर ती लहान असतील तर तो आकार ओळखायला लागतील। हे बघा किती छान आकार तयार झालेला आहे हार्टचा। वाव, मस्त सर्कल आणि हार्ट शेप्स। आता आपण एक नवीन आकार तयार करून घेऊ, रेक्टँगल। हा डबा, इथे आपल्याला डबा घ्यायचा आहे छान मुलांचा। ही छान पुरी लाटून घेतलेली आहे आपण। ह्या डब्याच्या साहाय्याने आपण आता रेक्टँगल आकार करून घेऊ। छान कल्पना आहे खूप छान। म्हणजे कसं आहे, मुलं पोटभर जेवणही करतील व जेवणासोबत थोडा अभ्यासही। आता आपण एक नवीन आकार करून घेऊ। तर इथे आपण करत आहे स्क्वेअर आकार। असा कापायचा आहे आपल्याला छानपैकी। आपण इथे सुरीनेच करत आहे। वा, इथे किती छान आकार तयार झाला, मस्त। आपण म्हणतातच ना, लहान मुलं ही देवाघरची फुलं। तर मग काय, जर त्यांना ह्या पुऱ्या खाऊन आनंद वाटला तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला। प्रत्येक आईला वाटते आपलं बाळ छान पोटभर जेवलं पाहिजे। जर आपण असं काही वेगळं आवडेल त्यांना असं दिलं तर ते पण खुश व आपणही। इथे आपण ओव्हल आकाराची पुरी करत आहे, खूप छान अशी आपण सुरीनेच कट करून घेत आहे मस्तपैकी। वा, इथे छान तयार झालेले आहेत आपले सर्व काही आकार। आता आपला ट्रायंगल शेप राहिलेला आहे। आता इथे आपण ट्रायंगल शेप करून घेऊ अशा प्रकारे। खूप सोपं आहे, खरंच आवडतील मुलांना खायला आणि डब्यावर नेण्यासाठी तर खूपच छान। इथे छान तेल तापलेलं आहे। आपल्या सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आपण छान आकाराच्या। आज तर हा व्हिडिओ बनवताना, ही रेसिपी बनवताना, ह्या पुऱ्या छान बनवताना मला माझ्या लहानपणीचीच आठवण आली की जणू मला असं वाटत आहे की इथे मी काहीतरी माझ्या मैत्रिणीसोबत घर खेळत आहे, जसं लहानपणी खेळायचो तसं। खूप छान आनंद वाटत आहे। वा, मस्त। इथे पुऱ्यांसोबत आपण श्रीखंड वाढू। श्रीखंड हे माझ्या आईनेच बनवलेलं आहे, घरीच बनवलेलं आहे। श्रीखंडाची रेसिपीसुद्धा आपण लवकरच बघणार आहेत आपल्या मंजुषास किचन चॅनलवरती। आईने बनवलंय तसं। पुऱ्या किती सुंदर दिसत आहे, खायला सुद्धा छान आणि स्वादिष्ट आणि दिसायला सुद्धा। आपण आता सर्व पुऱ्या तळून घेऊ छान कुरकुरीत अशा। छान फुगलेली आहे पुरी, तर तयार आहे छान छान आकाराच्या पुऱ्या। तर सणासुदी सुद्धा तुम्ही त्यांना असं जेवण देऊ शकता। मुलांना सुद्धा खूप आवडतील अशा पुऱ्या खायला सुद्धा आणि त्यांना आनंद मिळेल तो वेगळाच। तर आता माझ्या भावेशला व कृतिकाला पण खूप भूक लागलेली आहे, त्यांना मी इथे वाढते। तर आपण लवकरच भेटून एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।